पुढे घर मागे दार पाच खणाची खोली आत बसून मामी तुम्ही नका खाऊ पोळी. सज्जनो, हे भारुड काय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि शाहरुख खानचं नव्हं आणि माझ्या तर बाप्पाचं मुळीच नव्हं. पण बऱ्याच जणांना वाटलं मगाशी पोरगं साडी घातलं तेव्हा काय भारी दिसत होतं. हौस आली गाव एवढ्या रात्रीच्या साड्या घालायला. पण याच ठिकाणी इतक्या वेळ भजन असतं, कीर्तन असतं तर एवढी लोक थांबली असती का? नकरा केला म्हणून इकरा गोळा झाला. ऊस ढोंगा परी रस नवे ढोंगा काय भुललासी वरल्या रंगा. सोंग ढोंगा बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का हे नाथरायांचं भारूड आहे. नाथरायांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्ठास होता. आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल व तो माणूस म्हणून कसा जगेल, यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. समजा तुम्हाला खोकला आला आणि घरच्यांनी सांगितलं की खोकल्याची बाटली टेबलावरती ठेवली, 5 वाजेपर्यंत त्या खोकल्याच्या बाटलीकडे बघत बसा, 5:30ला खोकला थांबल का हो माऊली? नाही थांबणार. का थांबणार नाही? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून न घेता तुम्ही जर नुसतंच करत गेला तर तुमची ही अवस्था तशीच होईल. म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुमच्यात तुम्हीच ठरवा. आत्तापर्यंत जी सोंग झाली, जी पात्र झाली, ही फक्त तुम्हाला भूल द्यायची इंजेक्शने दिली आणि तुम्हाला तर चांगली पटांगणात बोल चालली. तेव्हा मी आता ऑपरेशनला उभा आहे. कुणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. तुम्ही जर फाउंडेशन हलवलं तर टाका चुकल. टाका चुकला की टाक्यात पो होईल. टाक्यात पो झाला की ऑपरेशन फेल आणि तुम्ही सुद्धा. म्हणून कुणी सुद्धा जागा सोडायची नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी थेट नाट करून थाट मामी नका दाऊ तोरा. वरल्या गावी जाता मामी ढुंगण घेते वारा. बाया म्हणतेल्या या बुवाचा मोडदा बसवला ह्याचा. कुणी आणला ग ह्याला? काय बी बोलतो, कसं बी बोलतो. पण ताई आई नो आपल्या बळे मी नाही बोलत. सका कृपावंत वाचा त्याची. जे नाथरायणी गात्यामध्ये लिहिलंय तेच मी तुमच्या समोर बडबडण्याचा प्रयत्न करतोय. बडबडण्याचा. हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं, ठिक्यातलं, बाचक्यातलं काहीच नाही. नाथराया म्हणतात की अरे भगवंतानी एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिला. भगवंतानी एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिला. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले. हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे. नीट पेपर दे. एकदा नापास झालं तर तुला त्याच वर्गात बसावं लागल. अरे वेड्या, फायनलची टीम आहे. नीट खेळ. परत सामने भरतील काय सांगता येणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या वर्म फेरा पडे. 84 लक्ष योनीतून कोटी सामनं फिरून भगवंताने तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. अरे कुत्र्यासारखं मरावं लागल. कुत्र्यासारखं जागा हो. मी माणूस आहे याचं भान ठेव आणि माणसासारखं जगण्याचा आणि माणसासारखं वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट किरतडून सांगितलं की हे कलियुगात मिळाले, याचं काहीतरी सार्थ करा. पण आपण या देहाचं काय सार्थ करतो? अग बाय पोराव काय रे पुढं लगेच ताट बसली बघा, फ्रेश झाली. पण मला पुढचं येत नाही. एखाद्या शिक्षकाने एखाद्या पोराला जर प्रश्न विचारला, मौली एखाद्या शिक्षकाने एका मुलाला प्रश्न जर विचारला की अरे बाबा तू घरी शांत बस म्हणलं, घरी शांत बसत नाही. शाळेत शांत बस म्हणलं, शाळेत शांत बसत नाही. नीट अभ्यास कर म्हणलं, नीट अभ्यास करत नाही. वैतागून शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला की अरे तुझा जन्म तरी केव्हा झाला? पोराला शिक्षकाने प्रश्न विचारला की अरे तुझा जन्म तरी केव्हा झाला? पोरानं हळूच उत्तर दिलं, गुरुजी माझा जन्म काय गुरुवारी झाला. परत पोरानं गप्प बसायचं सोडून शिक्षकाला परत प्रश्न विचारला, होय गुरुजी माझा जन्म गुरुवारी झाला, तुमचा केव्हा झाला? शिक्षकांना वाटलं की बाबा सहज पोरानं विचारलं म्हणून शिक्षकाने म्हटले की तुझा तसा गुरुवारी झाला तसा माझा रविवारी झाला. पोरगं काय म्हणतं माहिती आहे का? हे गुरुजी तुमचा जन्म रविवारी झालाच नाही. शिक्षक म्हणलं का? तुमचा जन्म रविवारी झालाच नाही. शिक्षक म्हणलो का? कारण रविवारी सुट्टी असते. ही असली पोरं.
रस्त्याच्या कडेला ही पोरं थांबलेली असू द्या की तिकडं जर उसाच्या ट्रॅक्टरमधनं जर असली एखादं गाणं लागलं ती पोरगं तिथंच थांबतो तिथंच अरे तुला चावलं का फिटी ती म्हणतं डिस्को डिस्को ना तर महाराष्ट्राचा फिस्को झाला. लाज वाटते सांगायला. मोठमोठ्या घराण्यातली तरुण पोरपोरी नाही तिथं नाचायला लागली, पण जिथं नाचाय लाज पाहिजे तिथं ती लाजायला लागली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी जगी. ह्याच्यात जर एखादा जर तरुण पोरगा जर आला तर त्याचा काही लगे ठेका लागत नाही. आणि भजनात आणि कीर्तनात ठेका असतो बघा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. त्याच्या हापिंगवरनच कळतं ही मॉडेल कुठला आहे. दोष त्याचा नाही. घरोघरी टेप टीव्ही वाटल तेवढं चॅनल निघालं, मोबाईल निघालं. घरच्यांनी एखादा चॅनल लावायचा आणि सगळ्यांनी म्हणायचं मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम है. एवढं स्वच्छ अंगण आहे का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळं खायला मिळतील, परंतु लावतानाच कडुलिंबाचं झाड लावतो या. बरं ह्या देहाला एखादी सवय लागू द्या बघा, लवकर जात नाही. आता इथलं सांगत नाही, आमच्या तिकडल्या गावाकडलं सांगतो या. आमच्या इकडल्या महिला मंडळांना सवय लागली बघा काय काय ना. इकडून एक चमचा तिकडून एक चमचा टाचला हात पुसला की फोडणी टाकून खा टेस्टेड चपाती खास वारकऱ्यांसाठी. आणि आमचे तरुण बांधव ऐका, आमच्या तरुण बांधवांची एक फॅशन झाली बघा. काय गुटखा, काय मार्केट आहे गुटख्याला? बटाट्याला मार्केट नाही, टमाट्याला मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही. शेतकरी पाणी देऊ आणि खुरपं मेलं, परंतु त्यांच्या शेतीला मार्केट आलं नाही. परंतु गुटखं ही पाहिजे तेवढं गुटखं निघालं. गुटखं खाऊन आज तरणी बांड पोरं आज कॅन्सर हो मारायला लागली. दातानं पुढी फोडतंय, बाक दिशी तोंडात वतय आणि 2 मिनिटात कोंबडीला जुलाब लागल्यावर पिळे दिशी थुकतंय. घरात घाण, रस्त्यात घाण. मी काय माझ्या खिशातला पैसा देत नाही आणि देऊ शकत नाही, परंतु काय खावं याचं तरी थोडं भान ठेवा. अरे दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पन्नों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. रात बीते सुबह उतर जाएगी, तो हरि नाम का प्याला पी ले, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारूच काय पितोस? सकाळी पिलास तर संध्याकाळी उतरल, संध्याकाळी पिलास तर सकाळी उतरल, परंतु भगवंताच्या हरिनामाचा रसाचा प्याला पिऊ. अरे तुझे जीवन हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच जणांना म्हटला की बाबा तुमचं वय झालं, आता तरी बास करा. पोरं बाळं रस्त्यावरती आली, आता तरी बास. ती म्हणतंय काय करता, भीती वाटती मारायची म्हणून थोडं पिलेलंच बरं म्हणतं. पण असं ह्या व्यसनाच्या नादी लागू नका, कारण भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिलेला आहे. एक सांगू का, ज्याला व्यसन आहे त्याच्यासाठी एक सांगतो बघा. तुम्हाला तुमची गरज नाही, परंतु तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्हाला तुमची गरज नाही, परंतु तुमच्या लेकरा बाळांना तुमची गरज आहे. म्हणून त्या व्यसनाच्या नादी लागू नका, कारण भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिलाय. मला सांगा, इथं एवढी सगळी माणसं जमले ती हाय का एकासारखं? एक कुणाचा चेहरा वेगळा आहे, कुणाचा कलर वेगळा आहे. कोण सावळी दिसते ती, काय जास्त सावळी दिसते ती, काय गोरी दिसते ती, काय जास्त गोरी दिसते ती, काय वळखू येत नाही ती. देवाची करणी आणि नारळात हाय का नाही? मला सांगा, इथं हात दिला या, ह्या हाताच्या ठिकाणी 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकला तर कसं आपण खाल्लं असतं? हाय का नाही? आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. देवाच्या जर मनात आला असतं इथं 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकावा तर कसं खाल्लं असतं? हाय का? ही नाक असं खाली तोंड करून दिलं, ही नाक असं खाली तोंड करून दिलं. ही जर नाक असं वर तोंड करून दिलं असतं तर देवानं पावसाचं पाणी कुठे गेलं असतं? पाणी आडवा पाणी जिरवा. आणि वृक्षारोपण करायला सुद्धा 2 आयतं खडं निर्माण झालं असतं. झाडे लावा झाडे जगवा. आणि मला सांगा, ह्या उलट्या नाकावर जर एखादी गार पडली असती तर नुसता नाकाचा चेंदा मेंदा झाला असता का नाही? आणि आपण कसं दिसलो असतो उलट्या नाकाचं? पण जे दिलंय ते म्हणतोय माझं. परंतु संत सांगतात नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंतिम जाशील एकला प्राण्या माझे म्हणून. अरे 2 दिवसाची जमानी तुझी पुढे नाही टिकणार रे. मृतपणा येतास पुढती मग वैद्य काय करणार रे. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. ऐका, गाडी माझी, बंगला माझा, पोरं माझी, बायको माझी, पण वेड्या माझा म्हणसी, परी कोण आहे तुझाशी. राजहंस उडून
घेऊन गेला मग यो पिंजरा रिकामा राहिला मग ही जनता जनार्दन म्हणती तयाला म्हातारा मेला रे मेला म्हातारा मेला रे मेला म्हणून सांगून गेले गुरुदास आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो जीवनामध्ये चांगलं वागा जीवनामध्ये चांगलं वागा चांगलं वागता आलं तर वागा चांगलं वागता आलं तर वागा नाही चांगलं वागता आलं तर नका वागू परंतु जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका दान धर्म करा सत्कार्य करा जिथं धार्मिक कार्यक्रम चालू आहे तिथं 10-5 द्या तुम्हाला देता आलं तर द्या नाही देता आलं तर नका देऊ परंतु जे देतंय त्याला अडवू नका एखाद्याचं घर पेटलं असेल तुम्हाला विझवायचं असेल तर विझवा त्या घराला फरक पडणार नाही परंतु त्याच्यावर राखेल वतू नका कारण का या जीवनाला श्रीमंतीचा साज असावा या जीवनाला श्रीमंतीचा साज असावा परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत अरे मालक नाही ज्या दिवशी पाहुणचार संपन्न या पृथ्वी तलावरचा ज्या दिवशी पाहुणचार संपन्न त्या दिवशी कळणारही नाही की या शरीराची राख झाली का माती झाली कारण कोणी दिवस येईल कैसा नाही भरोसा तुम्ही आता या ठिकाणी हा रस्ता ओलांडचाल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही परंतु म्हणून तुकोबराया म्हणतात अहंकार नाडीला तुका म्हणे म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका गर्व करू नका कारण भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा सुंदर असा देह दिलेला आहे त्या देहाचं काहीतरी सार्थक करा भगवंताची सेवा करा नामजप करा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण वर्ग आई वडिलांची सेवा करा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हाडाचं काढं रक्ताचं पाणी देहाचं रान करून तुम्हा आम्हाला वाढवलं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करून तुम्ही नोकरीला लागलात नोकरीला लागून तुम्ही पगार कमवलात पगार कमवून तुम्ही बंगला बांधलात आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुम्हाला तुमच्याच आई बापाला जर ठेवायची लाज वाटत असेल तर आग लागू द्या तुमच्या बंगल्याला वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती अरे सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलती सगळं काही मिळेल परंतु एकदा का आई वडील या मातीच्या आड गेले ना तर त्यांची माया आणि प्रेम तुम्हाला कधीच मिळणार नाही म्हणून त्या आई वडिलांची सेवा या करा म्हणून सांगून गेले गुरुदास आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस म्हणून